काय कोणता इतिहासकार आहे तुझ्या घरातील माहिती तू जास्त करू नको. जे काही धमकी दिली, कोण दिलेला दोषी व्यक्ती आहे त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हा तुझा फायनल कॉल आहे. याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना की तुम्ही आमची माफी मागा, आम्ही मोठ्या मनाने माफ करू, परंतु तुम्ही हे काही समजत नाही. आता याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होत चालले. नमस्कार, मी भूषण शिर्के. आज इंद्रजितजी सावंत यांना धमकीचा एक फोन आलेला आहे असं कळतंय, आणि जी धमकी दिली जाते ती म्हणजे छावा चित्रपटात त्यांनी काहीतरी पुरावे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिर्के कुटुंबाच्या वतीने करण्याचा असा त्यांचा काहीतरी हेतू होता असं समजून त्यांना या ठिकाणी धमकी जाते. आज बरेचसे इतिहासकार हे आम्हाला कॉन्टॅक्ट करतायत आणि सांगतायत की यामध्ये शिर्के कुटुंबियाचा कुठेही दोष नाही आणि असा पुरावा पण देखील नाहीये. त्यामुळं अशा प्रकारचे जे काही धमकीचे फोन जात आहेत, मी शासनाला विनंती करतो की जे काही धमकी दिली, कोण दिलेला दोषी व्यक्ती आहे त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आणि जे छावाचे डायरेक्टर आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जो काय हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करताय, तो इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील वादग्रस्त जे सीन आहेत ते काढून टाकावेत. कारण मी मागच्या वेळेस पण सांगितलं की तुम्ही आमची माफी मागा, आम्ही मोठ्या मनाने माफ करू, परंतु तुम्ही हे काही समजत नाहीत. आता याचे परिणाम हे वेगळ्या पद्धतीने होत चाललेत, हे आपण समजून घ्यायचे. आणि जे कोणी असे काही राजकारणासाठी किंवा स्वतःची पोळी भाजून घेत असतील किंवा अशा धमकी करून हे करत असतील त्यांना आम्ही भीक घालत नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आम्ही सर्व संपूर्ण ताकदीने शिर्के परिवार आणि इंद्रजितजी सावंत यांच्या सोबत कायम राहू हे या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.